Welcome students. In previous part we have studied the process of double fertilization. Now in this lecture we will study significance of double fertilization and development of endosperm. आजच्या आपण लेक्चरमध्ये बघणार आहोत डबल फर्टिलायझेशनचं महत्त्व आणि एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट. फर्स्ट ऑफ ऑल सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशनचं महत्त्व काय किंवा त्याचं इम्पॉर्टन्स काय यामध्ये बघूया आपण. द फर्स्ट इम्पॉर्टन्स इज इट इज द युनिक फीचर ऑफ एंजिओस्पर्म. एंजिओस्पर्मचं हे एक विशिष्ट असं एकमेव कॅरेक्टर आहे ज्याला आपण म्हणतो डबल फर्टिलायझेशन. इट एन्श्युअर्स दॅट द पॅरेंट प्लांट प्रोड्युसेस सीड ओनली इफ एग इज फर्टिलाइज्ड. डबल फर्टिलायझेशनमध्ये आपण बघितलं की वन मेल गॅमेट फ्युजेस विथ एग टू फॉर्म झायगोट दॅट इज सिंगॅमी, ज्यामुळं आपल्याला खात्री होते की डबल फर्टिलायझेशन झालेलं आहे. झायगोट डेव्हलप्स इन टू एम्ब्रिओ. झायगोटचं रूपांतर एम्ब्रिओमध्ये होतं विच डेव्हलप्स न्यू प्लांट. थर्ड सिग्निफिकन्स PEN, ज्याला आपण प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस म्हणतो, की जो सेकंडरी न्यूक्लियस आणि मेल गॅमेट यांच्या फ्युजननं तयार होतो. तो पेन काय करतो बघा. पेन डेव्हलप्स इन टू एंडोस्पर्म विच प्रोव्हाइड्स नरिशमेंट टू एम्ब्रिओ. सो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस जो ट्रिप्लॉइड असतो तो एंडोस्पर्म डेव्हलप करतो. आणि हा एंडोस्पर्म काय आहे. इट इज द न्यूट्रिटिव्ह टिश्यू विच प्रोव्हाइड्स नरिशमेंट टू द एम्ब्रिओ. एम्ब्रिओला पोषण देण्याचं काम हा एंडोस्पर्म करत असतो. आणि हा एंडोस्पर्म कोण बनवतो. PEN, पेन. डबल फर्टिलायझेशन रिस्टोअर्स डिप्लॉइड कंडिशन थ्रू सिंगॅमी. हे सिग्निफिकन्स महत्त्वाचं आहे बघा. सिंगॅमी म्हणजे मेल गॅमेट फ्युजेस विथ फिमेल गॅमेट दॅट इज एग टू फॉर्म झायगोट. दिस प्रोसेस इज कॉल्ड सिंगॅमी. मेल गॅमेट हॅप्लॉइड, एग हॅप्लॉइड, दोन्हीचं फ्युजन झालं डिप्लॉइड झायगोट बनतो. हा डिप्लॉइड झायगोट बनणं याला सिंगॅमी म्हणतात, ज्यामुळं प्लांटमध्ये परत डिप्लॉइड कंडिशन येते. याला म्हणायचं इट रिस्टोअर्स डिप्लॉइड कंडिशन थ्रू सिंगॅमी. इट हेल्प्स टू अवॉइड पॉलीएम्ब्रिओनी. पॉलीएम्ब्रिओनी म्हणजे एकाच वेळी अनेक एम्ब्रिओ बनणं. तर हे टाळण्याचं काम डबल फर्टिलायझेशन करतं. नाव लेट अस सी डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट कशी होते. एंडोस्पर्म न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे जी ओव्हिलच्या आत एम्ब्रिओ सॅकमध्ये तयार होते. कुणापासून. PEN पासून. सो व्हॉट इज डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. द ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस दॅट इज पेन इट रिपीटेडली डिव्हाइड्स. तो परत डिवाइड होतो. कोणत्या पद्धतीनं. मायटॉटिकली, मायटॉसिस पद्धतीनं. टू फॉर्म अ न्यूट्रिटिव्ह टिश्यू कॉल्ड एंडोस्पर्म. न्यूट्रिटिव्ह टिश्यू म्हणून कोण बनते. एंडोस्पर्म. आफ्टर फर्टिलायझेशन एम्ब्रिओ अँड एंडोस्पर्म डेव्हलप सायमल्टेनियसली. म्हणजे पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेसमध्ये आपण बघितलं तर फर्टिलायझेशन झाल्यानंतर एम्ब्रिओ आणि एंडोस्पर्म यांची डेव्हलपमेंट साईड बाय साईड एकाच वेळी एम्ब्रिओ सॅकच्या आत होत असते. तर ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसपासून त्याची मायटॉसिस पद्धतीनं अनेक वेळा डिव्हिजन होऊन एंडोस्पर्म तयार होतो, म्हणजेच न्यूट्रिटिव्ह टिश्यू तयार होते. सो हाऊ दिस हॅपन्स. हे नेमकं कोणकोणत्या पद्धतीनं घडतं, कसं घडतं ते आपण बघणार आहोत. यासाठी ड्युरिंग डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म अँड एम्ब्रिओ अदर सेल्स ऑफ एम्ब्रिओ सॅक डिसऑर्गनाइज. म्हणजे एम्ब्रिओ सॅकमध्ये झायगोटपासून एम्ब्रिओ बनतो आणि PEN पासून एंडोस्पर्म बनतो. या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये इतर ज्या पेशी एम्ब्रिओ सॅकमध्ये आहेत म्हणजे अँटीपोडल्स किंवा सिनर्जिड्स या सगळ्या नष्ट होतात. फॉर्मेशन ऑफ पेन ट्रिगर्स सेल डिव्हिजन विच लीड्स टू
फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म. म्हणजेच काय तर जेव्हा पेन तयार होतो तेव्हा एंडोस्पर्म तयार व्हायला प्रेरणा मिळते. सो ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म इट इज ऑफ 3 टाइप्स. कोणत्या पद्धतीनं एंडोस्पर्म बनतो PEN पासून त्यानुसार 3 प्रकार होतात. न्यूक्लियर, सेल्युलर अँड हेलोबियल. हे 3 प्रकार एंडोस्पर्म कसा बनतो यावर अवलंबून आहेत. पहिला प्रकार न्यूक्लियर टाईप एंडोस्पर्म. आता नावामध्ये काय आहे बघा, न्यूक्लियर टाईप म्हणजे काय बघा, इट इज द इम्पॉर्टंट टाईप ऑफ एंडोस्पर्म मोस्टली फाउंड in most of the angiosperms. Near about 161 families of angiosperms, they have this type of endosperm. The primary endosperm nucleus, that is PEN, repeatedly divides mitotically without wall formation to produce large number of free nuclei. सगळ्यात महत्त्वाची पहिली स्टेप बघा, न्यूक्लियर एंडोस्पर्ममध्ये PEN तो जो केंद्रक आहे ट्रिप्लॉइड आहे तो सतत डिवाइड होत राहतो. पण नुसत्या केंद्रकांची डिव्हिजन होते. एका केंद्रकाचे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16 असे केंद्रकांची संख्या वाढत जाते. पण 2-2 केंद्रकांमध्ये सेल वॉल तयार होत नाही आणि त्यामुळे पेशी बनत नाही. सुरुवातीला नुसती केंद्रकांची संख्या वाढत जाते आणि त्यामुळे काय होतं, लार्ज नंबर ऑफ फ्री न्यूक्लिआय आर डेव्हलप्ड इन केस ऑफ न्यूक्लियर टाईप एंडोस्पर्म. सो फ्रॉम पेन मेनी न्यूक्लिआय आर फर्स्ट डेव्हलप्ड, दे आर फॉर्मड आणि म्हणून हा न्यूक्लियर टाईप आहे. आता यामध्ये बघा, अ बिग सेंट्रल व्हॅक्युओल ॲपियर्स इन द सेंटर पुशिंग द न्यूक्लिआय टुवर्ड्स द पेरिफेरी. म्हणजे काय, एम्ब्रिओ सॅकमध्ये बरोबर मध्यभागी मोठी अशी एक व्हॅक्युओल बनते ज्यामुळं फ्री न्यूक्लिआय एका साईडला ढकलल्या जातात, कडेला ढकलल्या जातात आणि नंतर ह्या कडेला गेलेल्या केंद्रकांमध्ये 2-2 केंद्रकामध्ये एक याप्रमाणे लॅटर वॉल्स डेव्हलप बिटवीन द फ्री न्यूक्लिआय. हेन्स मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म इज फॉर्मड. थोडक्यात पहिल्यांदा न्यूक्लिआय बनतात, भरपूर संख्येनं न्यूक्लिआय बनतात. या न्यूक्लिआयमध्ये सेंटरला व्हॅक्युओल बनते, व्हॅक्युओलच्या कडेनं ह्या न्यूक्लिआय अरेंज होतात आणि नंतर 2-2 न्यूक्लिआयमध्ये एक याप्रमाणे वॉल्स तयार होतात आणि मग नंतर बहुपेशीय असा एंडोस्पर्म बनतो. इन दिस टाईप डिव्हिजन ऑफ न्यूक्लिआय ऑकर्स फर्स्ट टू फॉर्म मेनी न्यूक्लिआय and then lastly cells are formed. So it is called nuclear type endosperm. म्हणजे या प्रकारात काय होतं, पहिल्यांदा केंद्रकाची फक्त विभागणी होऊन अनेक केंद्रक बनतात आणि नंतर मग शेवटी पेशी बनतात. इन मेनी केसेस सेल वॉल फॉर्मेशन रिमेन्स इनकम्प्लीट ऑल्सो. फॉर एक्झाम्पल व्हीट, सनफ्लावर एट्सेट्रा. लेट अस सी द डायग्रॅम. न्यूक्लियर टाईप ऑफ एंडोस्पर्म काय दाखवले बघा, एम्ब्रिओ सॅकच्या आत मायक्रोपायलर एंडकडे झायगोट किंवा ऊसपोर आहे. अर्थात झायगोटपासून काय बनणार, एम्ब्रिओ, आणि सेकंडरी न्यूक्लियसपासून जो पेन बनलेला असतो PEN प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, त्याचे डिव्हिजन होऊन न्यूक्लिआय बनतात. पहिल्या आकृतीत बघा, एका केंद्रकाचे 5 केंद्रक तयार झाले, आधेमध्ये छोट्या छोट्या रिक्तिका आहेत पण पेशी तयार झालेल्या नाहीत. नंतर दुसऱ्या आकृतीत बघा, मध्यभागी सेंटरला व्हॅक्युओल तयार झालेले आहे आणि ह्या व्हॅक्युओलच्या सभोवती नुसत्या केंद्रकांची रचना अरेंज झालेली आहे. म्हणजे पहिल्या आकृतीत पेशीय रचना दिसत नाही, दुसऱ्या आकृतीत पेशीय रचना दिसत नाही, पण तिसऱ्या आकृती बघा, तिसऱ्या आकृतीमध्ये काय दाखवलं आहे तर सगळीकडं पेशी भरलेल्या दाखवले. म्हणजे पेशी शेवटी बनतात, पहिल्यांदा फक्त न्यूक्लिआय तयार होतात. सो एंडोस्पर्म इज डेव्हलप्ड बाय फ्री न्यूक्लियर डिव्हिजन ॲज द फर्स्ट स्टेप
अँड देन सेल वॉल फॉर्मेशन ॲज द सेकंड ऑर लास्ट स्टेज. म्हणजे पहिल्यांदा एका PEN पासून अनेक केंद्रकं बनतात. अर्थात हे सगळे न्यूक्लियाय कसे असणार? ट्रिप्लॉइड. कारण PEN ट्रिप्लॉइड असतो, त्यामध्ये गुणसूत्रांचे 3 संच असतात. त्यामुळे या एंडोस्पर्मच्या प्रत्येक पेशीमध्ये सुद्धा ट्रिप्लॉइड कंडिशन असते. आणि असा जो बनतो दॅट इज न्यूक्लियर एंडोस्पर्म किंवा न्यूक्लियर टाईप ऑफ एंडोस्पर्म. आता यामध्ये बघा, कोकोनटमध्ये मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म इज प्रेझेंट इन आउटर पार्ट अँड फ्री न्यूक्लियर व्हॅक्युओलेटेड एंडोस्पर्म इज इन द सेंटर. म्हणजे कोकोनटमध्ये न्यूक्लियर टाईप ऑफ एंडोस्पर्म बनतो, पण त्यामध्ये काय होतं, सेंटरला किंवा मिडल पार्टला किंवा मध्यभागी म्हणा फ्री न्यूक्लियर कंडिशन असते एंडोस्पर्म आणि बाहेर सेल्युलर. Second type, cellular type endosperm. In this type, division of PEN, primary endosperm nucleus, is immediately followed by wall formation. So endosperm is cellular right from the beginning. अर्थ काय बघा, तर या प्रकारामध्ये PEN ची पहिली डिव्हिजन झाली की लगेच सेल वॉल बनते, 2 पेशी बनतात. पुन्हा त्या 2 पेशीमध्ये न्यूक्लियर डिव्हिजन झाली की पुन्हा 4 न्यूक्लियाय बनतात, पुन्हा लगेच 4 पेशी बनतात. म्हणजे जसं जसं न्यूक्लियसची डिव्हिजन होत जाईल मायटॉसिस पद्धतीनं, तसं तसं सेल वॉल तयार होत जातात आणि अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत न्यूक्लियर डिव्हिजन पाठोपाठ लगेचच सेल वॉल फॉर्मेशन घडत जातं आणि पेशी बनत जातात. इट इज ऑब्झर्वड इन 72 फॅमिलीज ऑफ डायकॉट. द्विदल वनस्पतींच्या 72 फॅमिलीमध्ये आपल्याला सेल्युलर टाईप दिसतो. काय आहे बघा सेल्युलर टाईप? आकृतीमध्ये बघा, पहिल्यांदा PENचं मायटॉसिस पद्धतीनं विभाजन होतं, 2 न्यूक्लियाय बनतात, एक न्यूक्लियस एका बाजूला, दुसरा दुसऱ्या बाजूला. या पद्धतीनं मध्ये सेल वॉल तयार होऊन 2 पेशी बनतात. म्हणजे पहिल्या आकृतीत 2 सेल्ड कंडिशन एंडोस्पर्मचे आहे. नंतर काय होतं बघा, जसजशा न्यूक्लियर डिव्हिजन होत जातील तसतशा सेल वॉल फॉर्मेशन बनत जातात आणि जशी केंद्रकांची संख्या वाढत जाते तशी पाठोपाठ पेशींची संख्या वाढत जाते आणि त्यामुळं न्यूक्लियर डिव्हिजन बरोबर लगेचच सेल्युलर डिव्हिजन, सेल वॉल फॉर्मेशन घडतं आणि त्यामुळं भरभर पेशी तयार होत गेलेल्या आपल्याला दिसतात आणि एंडोस्पर्ममध्ये सगळीकडं पेशींची रचना दिसते. सो इट इज सेल्युलर. थर्ड टाईप, हेलोबियल टाईप एंडोस्पर्म. आता हा जो तिसरा प्रकार आहे हा पहिल्या 2 प्रकारांच्या मधला प्रकार मानला जातो. इट इज फाउंड इन द ऑर्डर हेलोबिएल्स ऑफ मोनोकॉट. एकदल वनस्पतींच्या हेलोबियल ऑर्डरमध्ये असणाऱ्या ज्या वनस्पती आहेत त्या सर्वांमध्ये आपल्याला हा एंडोस्पर्म दिसतो, म्हणून याला नावच दिलं आहे हेलोबियल टाईप ऑफ एंडोस्पर्म. इन दिस टाईप फर्स्ट डिव्हिजन ऑफ पेन इज फॉलोड बाय ट्रान्सवर्स वॉल. म्हणजे सुरुवात सेल्युलर पद्धतीनं होते, विच डिवाइड्स द सेल दॅट इज पेन अनइक्वली टू प्रोड्यूस स्मॉलर अँड लार्जर सेल. म्हणजे पहिल्यांदा पेनची डिव्हिजन होते मायटोसिस पद्धतीनं, 2 न्यूक्लियाय बनतात, दोन्ही केंद्रकांच्या मध्ये अर्थात सेंटरला नाही, थोडंसं एका बाजूला सेल वॉल बनते. यामुळं 2 अनइक्वल साईजच्या पेशी बनतात, एक पेशी लहान बनते आणि दुसरी पेशी मोठी बनते. शक्यतो काय होतं, लहान आणि मोठी अशा अनइक्वल पेशी बनतात आणि अनइक्वल पेशीमुळं काय होतं, 2 अनइक्वल साईजड पेशी असणारा एंडोस्पर्म दिसतो. लहान असते ती चलाजल पेशी आणि मोठी असते ती मायक्रोपायलर पेशी. बघा, द स्मॉलर सेल इज चलाजल सेल अँड द लार्जर सेल इज मायक्रोपायलर सेल. लहान पेशी चलाजाच्या बाजूला असते आणि मोठी पेशी मायक्रोपायलच्या बाजूला असते एम्ब्रियो सॅकमध्ये. देन द न्यूक्लियाय इन ईच सेल, म्हणजे चलाजल सेल, मायक्रोपायलर सेल, दोन्हीमधल्या न्यूक्लियाय डिवाइड बाय फ्री न्यूक्लियर डिव्हिजन्स. आता न्यूक्लियर पद्धत सुरू झाली. म्हणजे फक्त पहिली डिव्हिजन सेल्युलर पद्धतीनं, सुरुवात सेल्युलर टाईप आणि आता पुढं काय होतं, न्यूक्लियर टाईप. म्हणजे
बरोबर त्या दोन्ही लहान मोठ्या पेशींमध्ये म्हणजे चलाजल आणि मायक्रोपायलर पेशींमध्ये अनेक केंद्रक बनतात आणि दोन्ही पेशीमध्ये सगळीकडे नुसते केंद्रक सुरुवातीला तयार होतात, म्हणजे न्यूक्लियर टाईप जे आपण म्हणतो त्या पद्धतीनं. नंतर काय होतं, देन वॉल्स डेव्हलप बिटवीन न्यूक्लियाय अँड सेल्स आर फॉर्मड. नंतर मग शेवटी सेल्स तयार होतात आणि सेल्युलर असा एंडोस्पर्म बनतो. हेलोबियल एंडोस्पर्म इज इंटरमिजिएट बिटवीन न्यूक्लियर अँड सेल्युलर टाईप ऑफ एंडोस्पर्म. याचा अर्थ हेलोबियल हा प्रकार न्यूक्लियर आणि सेल्युलर या दोन्हीच्या मधला प्रकार आहे. आता एक्झाम्पल आहे याचं ॲस्फोडेलस. ॲस्फोडेलस प्लांटमध्ये, हे प्लांट कुठलं आहे, ऑर्डर हेलोबियल्समधलं आहे, की त्या प्लांटमध्ये आपल्याला हेलोबियल टाईप ऑफ एंडोस्पर्म आपल्याला बघायला मिळतो. So in helobial type of endosperm, the intermediate condition between nuclear and cellular is observed. आकृती बघा, हेलोबियल टाईप ऑफ एंडोस्पर्म काय दाखवलं याच्यामध्ये, पहिल्यांदा PENचं प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचं विभाजन झालं, दोन न्यूक्लियाय तयार झाले. पहिल्यांदा छोट्या पेशीमध्ये एक केंद्रक आणि मोठ्या पेशीमध्ये एक केंद्रक अशी केंद्रकांची विभागणी झाली. छोट्या पेशीला चलाजल सेल म्हणायचं कारण ती चलाजाकडं असते आणि मोठ्या पेशीला मायक्रोपायलर सेल म्हणायचं, ती मायक्रोपायलकडं असते. नंतर पुढच्या स्टेपला काय दाखवले बघा, चलाजल सेलमध्ये म्हणजे स्मॉलर सेलमध्ये नुसते केंद्रक तयार झालेत. त्याचबरोबर मोठ्या पेशीमध्ये म्हणजे मायक्रोपायलर सेलमध्ये सुद्धा अनेक नुसते केंद्रक तयार झालेत. दोन्ही पेशीमध्ये फ्री न्यूक्लियर डिव्हिजन्स झालेले आहेत, ज्यामुळं फ्री न्यूक्लियाय तयार झालेल्या आहेत. म्हणजे सुरुवात सेल्युलर पद्धतीनं, पण तिथून पुढे फ्री न्यूक्लियर पद्धतीनं एंडोस्पर्म तयार होतो. अर्थात हे जे फ्री न्यूक्लियाय मेनी तयार झाले दोन्ही पेशींमध्ये, ते आहे तसेच फ्री न्यूक्लियाय म्हणून राहत नाहीत, तर नंतर काय होतं, नंतर दोन दोन केंद्रकांच्या मध्ये सेल वॉल बनते आणि सगळीकडं पेशी तयार होतात आणि मग शेवटी सेल्युलर असा पेशींनी युक्त असा न्यूट्रिटिव्ह टिश्यू म्हणून एंडोस्पर्म तयार होतो. तर या हेलोबियल पद्धतीचं वैशिष्ट्य काय बघा, हेलोबियलमध्ये सेल्युलर आणि न्यूक्लियर दोन्हीचं इंटरमिजिएट कंडिशन आपल्याला दिसते. सुरुवात होते सेल्युलर पद्धतीनं. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस जो ट्रिप्लॉइड आहे त्याचं पहिल्यांदा विभाजन होऊन दोन न्यूक्लियाय बनतात, लगेच दोन्हीच्या मध्ये सेल वॉल बनते, म्हणजे सुरुवात सेल्युलर पद्धतीनं झाली. पण नंतर पुढं काय होतं, त्या दोन अनइक्वल पेशींमध्ये काय होतं, फ्री न्यूक्लियर डिव्हिजन्स ऑकर, म्हणजे केंद्रकाची मुक्तपणे होणारी विभागणी आपल्याला तिथं दिसतं. सेल वॉल बनत नाही, त्याच्याऐवजी सुरुवातीला नुसते केंद्रकांची विभागणी होत जाते, अनेक केंद्रक तयार होत जातात लहान आणि मोठ्या दोन्ही पेशींमध्ये, म्हणजे चलाजल आणि मायक्रोपायलर दोन्ही पेशींमध्ये वेगानं केंद्रकांची संख्या वाढत जाते. फ्री न्यूक्लियर पद्धतीनं लार्ज नंबर ऑफ न्यूक्लियाय या दोन्ही पेशींमध्ये तयार होतात आणि नंतर या दोन पेशींच्या मध्ये जे लार्ज नंबर ऑफ न्यूक्लियाय आहेत त्यांच्यामध्ये सेल वॉल बनतात आणि मग मेनी सेल्स आर डेव्हलप्ड इन द एंडोस्पर्म. सो हेलोबियल एंडोस्पर्म. अजून एक वेगळा विचित्र प्रकार एंडोस्पर्मचा आहे, ज्याला मोझॅक एंडोस्पर्म म्हणतात. विशेषतः काही विशिष्ट वनस्पतींमध्ये, उदाहरणार्थ मका, कॉर्नमध्ये काय दिसतं आपल्याला, मोझॅक एंडोस्पर्म. म्हणजे काय बघा, तर इन प्लांट्स लाईक कॉर्न द पॅचेस ऑफ डिफरंट कलर्स आर ऑब्झर्वड इन द एंडोस्पर्म, सो इट लुक्स लाईक मोझॅक. समरी, सारांश बघूया आपण. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलो. पहिला मुद्दा, सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन, म्हणजे डबल फर्टिलायझेशनचं महत्त्व. यामध्ये आपण 5 मुद्दे वेगवेगळे बघितले. त्यानंतर शिकलो आपण डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म, म्हणजे
प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस जो ट्रिप्लॉइड असतो त्याच्यापासून एंडोस्पर्म कसा बनतो ते आपण बघितलं डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म यामध्ये. त्या 3 प्रकार न्यूक्लिअर, सेल्युलर, हेलोबियल हे 3 प्रकार आपण शिकलो आजच्या लेक्चरमध्ये.